सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 8 जून 2026 पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. किमान 15 जून पर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी. मान्सून कोकणात दाखल झाला पण सर्वदूर सक्रिय नाही. शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागांमध्ये 9 जून पर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र त्यानंतर किमान 15 जून पर्यंत राज्यातील पावसाचा एकंदरीत जोर तसेच मान्सूनच्या प्रगतीवर कमी होण्याची शक्यता हवामान विभागाच्या सध्याच्या अंदाजातून दिसून येत आहे. त्यामुळे या कालावधीत राज्यात सर्वत्र समानधारक पावसाची शक्यता नाही. सध्याच्या हवामान अंदाजानुसार किमान 15 जून पर्यंत विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दुपारनंतर ढग आणि विखुरलेल्या स्वरूपाचा मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तथापि हा पाऊस व्यापक क्षेत्रात पेरणीस पोषक ठरेल अशी परिस्थिती अद्याप दिसत नाही. त्यामुळे आगामी वादळी पावसावर अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये असे आवाहन कृषी व आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून शेतकऱ्यांना करण्यात आले आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. गॅस सिलेंडरच्या दरवाढीमुळे घरगुती खर्चाचे बजेट बिघडणार. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला मोठा फटका बसला आहे. ऑइल कंपनीने रविवारपासून नव्या दरांची अंमलबजावणी केली आहे. यापूर्वी 7 मार्च रोजी एलपीजी सिलेंडरच्या दरात 60 रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता 3 महिन्यांनी पुन्हा दरवाढ करण्यात आली आहे. गॅस सिलेंडरच्या दरवाढीचा थेट परिणाम घरगुती खर्चावर होणार आहे. आधीच वाढत्या महागाईचा सामना करणाऱ्या कुटुंबांना आता स्वयंपाकघराचा खर्च अधिक मोजावा लागणार आहे. विशेषतः मध्यमवर्गीय आणि निम्न मध्यमवर्गीय कुटुंबावर या निर्णयाचा परिणाम होण्याची शक्यता जास्त आहे. खाजगी शाळांच्या फी वाढीला आळा घालण्याची पुरोगामी संघर्ष परिषदेची मागणी. खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडून दरवर्षी मनमानी पद्धतीने भरमसाठ फी वाढ केली जात आहे. ही फी वाढ तत्काळ रोखून ती स्थिर करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडून इंग्रजी माध्यमाच्या शाळा बंद पडल्या जातील असा इशारा पुरोगामी संघर्ष समितीच्या वतीने साताऱ्याच्या माध्यमिक शिक्षण अधिकारी धनंजय चोपडे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे. पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने धनंजय चोपडे यांची भेट घेऊन त्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. जिल्ह्यातील खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडून दरवर्षी नियमांचे उल्लंघन करून मोठ्या प्रमाणावर फी वाढ केली जात आहे. या मनमानी कारभारामुळे सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यम शिक्षण घेणे आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे आव्हान गेले आहे. लहान मुलांच्या शिक्षणाचा हा अतिशय संवेदनशील प्रश्न असून सर्वसामान्य पालकांची यामुळे आर्थिक लूट होत आहे. शिक्षण विभागाने या खासगी शाळांच्या मनमानी कारभाराला तातडीने आळा घालावा अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी सातारा जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष सुनील मांढरे, राज्य महासचिव अर्चना घोरपडे, राज्य समन्वयक रमेश सोनावणे, राज्य महिला सचिव अश्विनी नवले, कार्याध्यक्ष विकास सरगडे, राजेंद्र साठे, सुप्रिया जाधव, नीलम पवार, अमर नडे, गौरव सोमके पदाधिकारी उपस्थित होते. केंद्र तालुका जावळी येथील शिवभक्ताचा अपघातात मृत्यू. शिवराज्याभिषेक सोहळ्यावरून परतताना दुर्घटना. किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यास उपस्थित राहून परतणाऱ्या जावळी तालुक्यातील एक तरुण शिवभक्ताचा भीषण अपघातात मृत्यू झाला. रायगड जिल्ह्यातील पोलादपूर परिसरात झालेल्या अपघातामुळे केंद्र गावासह तालुक्यात शोककळा पसरली आहे. केंद्र येथील कपिल धनंजय केंद्रे व 28 हे शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडवर गेले होते. सोहळ्यानंतर ते सख्खे मावसभाऊ अविनाश सावंत व बेचा राहणार चिंचणी तालुका सातारा यांच्या सोबत मोटरसायकलून घरी परतत होते. पोलादपूरजवळ त्यांच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या कपिल केंद्रे यांना तातडीने माणगाव जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. बाय ऑल ऑफ यू स्टेटस ठेवत वडूद पोलीस ठाण्यातील महिला पोलिसाचा आत्महत्येचा प्रयत्न. सातारा दलात खळबळ. खाकीने फसवल्याचा आरोप करत उचलले टोकाचे पाऊल. जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी असणाऱ्या पोलीस दलातील एका महिला पोलिसाला स्वतःचा जीव संपवण्याची वेळ आली. व्हॉट्सअपवर बाय ऑल ऑफ यू माझं काही चुकलं असेल तर मला मोठ्या मनाने माफ करा असा स्टेटस ठेवून आत्महत्येचा प्रयत्न नसतानाच त्या महिलेला वाचवण्यात यश आले. एका पोलिसानेच तिला फसवल्याच्या यातून टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. सातारा पोलीस दलातील ही घटना 2 दिवसांपूर्वीची आहे. संबंधित पीडित महिला पोलीस कर्मचारी तिचा मोबाईलवर आत्महत्या करणार असल्याचा व्हॉट्सअप ठेवला. पोलीस कर्मचारी तिच्या खोलीवर पोहोचले तेव्हा तिने गळफास घेण्याची तयारी केली होती. त्यावेळी पोलीस पथकाने तातडीने दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि तिला गळफास घेण्यापासून प्रवृत्त केले. निसरे तालुका पाटण येथील कोयना नदीत पात्रात 12 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू. वडिलांसोबत आंघोळ करताना घडली घटना. निसरे तालुका पाटण येथील कोयना नदीत आंघोळीसाठी गेलेल्या नारळवाडी येथील समर्थ दीपक चव्हाण वय 12 या मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. घटनास्थळावर मिळालेल्या माहितीनुसार समर्थ हा वडिलांसोबत कोयना नदीत आंघोळीसाठी गेला होता. सायंकाळी सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास निसरे बंधाऱ्याच्या पश्चिम बाजूला पाणवठ्याजवळ तो आंघोळ करत होता. त्यावेळी पाण्याचा अंदाज मिळाल्याने तो अचानक खोल पाण्यात गेला आणि बुडू लागला. हे लक्षातच काही मुलांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्याला तातडीने नदी किनारी आणले मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. काही नागरिकांनी समर्थ तातडीने दवाखान्यात दाखल केले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्याने त्याला मृत घोषित केले. समर्थ हा आळीवाडी येथील वारकरी शिक्षण संस्थेत शिक्षण घेत होता. अल्पवयातच त्याचे निधन झाल्याने चव्हाण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. मलकापूर कराड येथे गटारात व्यक्ती पडल्याने संताप. राष्ट्रीय महामार्ग अपूर्ण कामांमुळे दुर्घटनांची भीती. तातडीने सुरक्षा उपाययोजनांची मागणी. मलकापूर शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग अपूर्ण आणि धोकादायक कामांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरातील झाडाखालचा वडापाव परिसरात असलेल्या सुमारे 15 फूट गटारात एक नागरिक पडल्याची घटना घडल्याने स्थानिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले.
सदर गटार सध्या कोरडे असले तरी पावसाळा सुरू होताच त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याची शक्यता आहे. सध्या परिस्थिती या ठिकाणी गंभीर घटना घडल्यास त्याची जवळ घेणार कोण असा सवाल नागरिकांना उपस्थित केला जात आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी आणि मुसळधार पावसात या ठिकाणाचा धोका अधिक वाढणार असल्याची चिंता व्यक्त करण्यात येत आहे. वाडेफाटा सातारा येथे चोरी. वाडेफाटा सातारा येथून अज्ञात चोरट्याने 98,000 रुपये किमतीच्या 10 एक्साइड बॅटऱ्या व 18 केबल चोरून नेल्या. ही घटना दिनांक 1 जून ते 4 जून या कालावधीत घडली आहे. या प्रकरणी गणेश किरण गवळी वय 26 राहणार सदर बाजार सातारा यांनी सातारा तुर्गा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. लिंब गोळे वनगळ परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाने नुकसान. लिंब गोळे वनगळ परिसरात पावसाने मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी झाडे विजेच्या तारांवर पडल्याने परिसरात वीज तब्बल 24 तास गायब झाली होती. शनिवारच्या दुपारी सुमारास वळी पावसाने वादळी वाऱ्यासह जोरदार आगमन केल्याने परिसर होतेचे नव्हते झाले. साळवण गोवे येथील चंद्रकांत शिंदे यांच्या नसेचे प्रगत फाटून उडून गेले. नवीन रोपाचे मोठे नुकसान झाले. वंदर शिवतर रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॉलीवर एक मोठे झाड पडल्याने ट्रॉलीचे नुकसान झाले. त्याचबरोबर हा रस्ताही बंद झाल्याने वाहतूक बंद झाली होती. याशिवाय अनेक झाडे विजेच्या तारांवर पडल्याने मोठे नुकसान झाले. दरम्यान परिसरात अनेक ठिकाणी वाऱ्यामुळे झाडे विजेच्या तारांवर पडल्याने परिसरात वीज तब्बल 24 तास विस्कळीत झाली होती. वाईच्या पूर्व भागाला पावसाचा तडाखा. झाडे पडली, विद्युत पोल कोसळले, 4 तास बत्ती गुल. शनिवारी सायंकाळी सुमारे 5 वाजता सुमारास मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसात सर्वाधिक फटका तालुक्याच्या पूर्व भागाला बसला. पाचवड ते वेळ दरम्यानच्या महामार्ग परिसरात मोठे नुकसान झाले आहे. गेल्या 2 दिवसांपासून पावसाने जोर धरला असून तासभर ते 1.5 तास कोसळण्याच्या जोरदार सरीमुळे ठिकठिकाणी झाडे पडली, विद्युत पोल कोसळले. अचानक आलेल्या पावसाने नागरिक व्यवसायांची चांगली तारांबळ उडली. या मुसळधार पावसामुळे पाचवड, वेळे, भुईंज, झोझरडे, शिरगाव या भागांमध्ये नुकसान झाले. पोल कोसळल्याने 4 तास बत्ती गुल झाली होती. मेड इन सातारा बॅग्स. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. सातारा जिल्ह्यातील अशाच विश्लेषणात्मक बातम्यांसाठी जिल्हा सातारा या न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा. व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ हाईप करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.